त्या खून प्रकरणातील 5 संशयित पोलिसांच्या ताब्यात. अवघ्या 52 दिवसात मित्राच्या खुनाचा बदला घेतल्याचं पोलीस तपासात निष्पन्न. 17 वर्षीय तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील कामटवाडा इथं सोमवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडला. सदर गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाचे पोलीस हवालदार विशाल काठे, प्रशांत मरकड यांना गुन्ह्यातील संशयित हे शहरातील आसाराम बापू पुलाजवळ थांबले असल्याची गोपनीय माहिती मिळालेली होती. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आसाराम बापू पूल येथून 2 विधी संघर्षित बालकांसह आणखी 3 संशयितांना पोलिसांनी अवघ्या 4 तासात ताब्यात घेतलं. मोहन वायचळे, राहुल गडदे, साहिल जाधव असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावं आहेत. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी त्यांनी अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील तपास अंबड पोलीस करतात. मात्र 8 मार्चला कामगार नगरमधील एका 19 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता आणि त्याचाच राग मनात धरून अवघ्या 52 दिवसात मित्राच्या खुनाचा बदला घेतला असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. खरं तर नाशिक शहर हे धार्मिक क्षेत्रांची पंढरी म्हणून ओळखलं जातं. मात्र मागील काही महिन्यांपासून शहरात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे गुन्ह्याचा धागवदोरा हा अल्पवयीन मुलांपर्यंत जाऊन पोहोचतोय. ज्ञानाचे धडे गिरवण्याच्या वयात ही मुलं जर गुन्हेगारीचा बादशाह म्हणून उदयास येत असेल तर ही बाब इतरांच्या नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या कुटुंबासाठी देखील धोकादायक आहे. त्यामुळे सोशल मीडियावर भाईगिरीच्या रील पाहून त्याप्रमाणे वागण्याकडे अल्पवयीन मुलांमध्ये प्रवृत्ती वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशा मुलांकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज देखील असल्याचं बोललं जात आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.